आज आपण गव्हाच्या पिठाची छान मौसूत अशी बर्फी बनवणार आहोत आणि ही बर्फी बिना पाकाची बनवणार आहोत। त्याच्यामुळे सगळ्यांना ही बर्फी जमेल इतक्या सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर बर्फी बनवण्यासाठी अगदी कमीत कमी साहित्य लागणार आहे। 4 वाट्या एकाच मापाच्या आहेत। 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। शिगोशीग भरून घ्यायची साखर आणि पाव वाटी साजूक तूप लागणार आहे। साखर जी आहे ती अगदी फुल वाटी घ्यायची, सपाट वाटी घ्यायची नाही, शिगोशीग भरून घ्यायची 1.5 वाटी पिठासाठी। बर्फी बनवायला सुरुवात करूया। गॅसवर एक कढई ठेवायची आहे। गॅस चालू करून कढईमध्ये या ठिकाणी तूप टाकलेलं आहे। तूप छान वितळलं की मग आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घालूया आणि हे पीठ आता आपल्याला 5 ते 7 मिनिट छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत भाजून घ्यायचं आहे। मग तुम्ही मीडियम ते कमी गॅस करून असं भाजू शकतात, म्हणजे ते लवकरात लवकर भाजलं जाईल। परंतु सतत हलवत भाजायचं आहे, नाहीतर पीठ जळू शकतं आणि पीठ जळलं तर मग बर्फी चांगली लागणार नाही। म्हणून सतत हलवत पीठ भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला थोडंसं तुपामुळे पिठाच्या ज्या आहेत त्या तुम्हाला गुठळ्या दिसतात मोठ्या मोठ्या, त्या आपोआप नंतर जसं जसं आपण पीठ भाजत जातो तसं गुठळ्या ज्या आहेत त्या मुडून जातात आणि छान असं सुटसुटीत पीठ या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। आता सुरुवातीला थोड्याशा गुठळ्या होत्या, आता सुटसुटीत पीठ छान भाजलं जात आहे। तर अशाच पद्धतीने कमी ते मीडियम गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे। गॅस कमी करायचा आणि ज्या डिशमध्ये आपण बर्फी बनवणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तूप लावून घेतलेलं आहे आणि छान आपलं पीठ देखील 5 ते 7 मिनिट मी या ठिकाणी छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपण आता जी साखर आहे, शिगोशीग 1 वाटी साखर घ्यायची आहे, ती आता कढईमध्ये टाकायची आणि यामध्ये पाव वाटी पाणी टाकायचं आहे किंवा पाव वाटीच्या वर थोडंसं पाणी टाकायचं। अर्धी ते पाव वाटीच्या मध्ये, म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घ्यायचं आणि साखरेमध्ये टाकायचं आहे। पूर्ण अर्धी वाटी नाही टाकायचं, थोडंसं कमी ठेवायचं अर्ध्या वाटीला। आता कमी गॅसवर आपल्याला ही साखर छान विरघळून घ्यायची आहे, पूर्ण साखरेचं पाणी होतं तोपर्यंत। आणि साखर पूर्ण विरघळली आणि ह्या साखरेच्या पाण्याला 2-3 उकळी येऊ द्यायची आणि 2-3 उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे छान मौसूत बर्फी तयार होते। तर या ठिकाणी पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि 3-4 उकळी आलेली आहे साखरेचं जे पाणी आहे त्याला, आणि आपोआप पाक जो आहे तो या ठिकाणी तयार होतो। तुम्हाला बघायची गरज पडत नाही, 1 तार 2 तार नाही तयार करायचं, कारण की बर्फी जी आहे ती कडक होऊन जाते। तर अशा पद्धतीने 3-4 उकळी आली की लगेच गव्हाचं पीठ टाकायचं आणि गव्हाचं पीठ टाकलं की लगेच गॅस बंद करायचा, चालू ठेवायचा नाही। चालू ठेवला तर बर्फी कडक होते, हे मिश्रण पण खूप घट्ट होतं। म्हणून गॅस बंद करायचा गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आणि हे पीठ अगदी 1 मिनिटभर किंवा अर्धा मिनिट आपल्याला छान असं साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ताबडतोब लगेच आपल्याला बर्फीचं सारण तयार आहे आपलं। तूप लावलेल्या डिशमध्ये काढून घेऊया। बघा किती घट्ट झालेलं आहे, लगेच सेट होतं, हे 2 मिनिटामध्ये सेट होतं। आता ही डिश जी आहे ती आता आपण डिशमधलं सारण जे आहे बर्फीचं ते असं पसरवून घेणार आहोत डिशमध्ये। जितकं पसरेल तितकं पसरून घ्यायचं आणि थोडंसं तुम्हाला वरतून प्लेन करायचं असेल तर एखाद्या चमच्याला तूप लावून वरून थोडंसं प्लेन करून घ्यायचं। हळूहळू बरोबर सारण जे आहे बर्फीचं ते पूर्ण डिशभर पसरतं। आता एका चमच्याला तूप लावून थोडंसं असं टॅप टॅप करायचं, असं सरकवायचं नाही, तर मग ते बर्फीचं सारण चमच्याला चिपकून येईल। लगेच 2 ते 3 मिनिटामध्ये आता बर्फी सेट होईल। आता ही थोडीशी खूप गरम आहे, थोडेसे 2-3 मिनिट आपण ठेवू आणि 2-3 मिनिटानंतर लगेच बर्फी पाडायला घेऊया। तर बघा 2-3 मिनिट झाले आणि बर्फी लगेच सेट झाली आणि छान मौसूत आहे, बघा लगेच कट होते। तर अशा पद्धतीने छान अशी बर्फी लगेच आपण कट करून घेणार आहोत। मस्त मौसूत बर्फी तयार झालेली आहे आणि एकदम कमीत कमी साहित्यात, घरी तुमच्याकडे सगळं साहित्य उपलब्ध असतंच, त्या साहित्यामध्ये अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही ही बर्फी तयार करू शकतात।
बाकीच्या ज्या रेसिपी आहेत त्या तरी बनवायला खूप वेळ लागतो, पण ही बर्फी खूप लवकर आणि सोप्या पद्धतीने तयार होते. विना पाकाची असल्यामुळे कुणालाही ही बर्फी जमते. आता कट करून घेतल्यानंतर 2 मिनिट ठेवली बर्फी आणि 2 मिनिटानंतर आता आपण बर्फी काढून घेणार आहोत. बघा, छान अशी बर्फी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. मस्त छान मऊसूतही आहे. आता मी याच्यातली जी एक बर्फी आहे ती तुम्हाला दाखवते. छान अशी लगेच ठिसूळ आहे, लगेच तुटते आणि तोंडात टाकता बरोबर विरघळते. अशी छान बर्फी या ठिकाणी आपली तयार आहे. बघा, एका हाताने सुद्धा तुमच्याकडनं ती तुटेल इतकी छान मऊसूत आहे. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.